सुप्रीम कोर्टानं अनुसूचित जाती जमातीच्या आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयानं दिलेला निर्णय, त्या निर्णयानंतर उमटलेल्या विविध प्रतिक्रिया, सुरू झालेलं राजकारण, होणारी टीका यासह अनेक विषयांवर बोलण्यासाठी झिरो आवरमध्ये उपस्थित आहेत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे सुधाकर भालेराव आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सुषमा अंधारे। मी सर्वात पहिले सुषमाताई आपल्याकडे येते। खरं तर पहिले सुधाकरजी, सुषमाताई, आपलं दोघांचंही स्वागत आहे झिरो आवरमध्ये। सुषमाताई, आपण आज सकाळीच कोर्टाच्या निर्णयाचं स्वागत केलं। मला कट्ट्यावर आपला जो काही स्ट्रगल आपण सांगितला होता एबीपी माझाच्या कट्ट्यावर, तो आठवतो। परत एकदा मी आपल्याला विचारते की आरक्षणात आता कोट्यात कोटा हा जो प्रकार आहे याची खरंच गरज समाजात का होती? मी पहिल्यांदा ताई आपल्याला हे स्पष्ट केलं पाहिजे की माझ्या कट्ट्यावर जरी मी माझा संघर्ष सांगितला असला तरी सुद्धा मी कुठल्याही आरक्षणाची लाभार्थी नाही किंवा मला कुठल्याही आरक्षणाचे लाभ स्वतःला नको आहेत। म्हणजे शासनाने दिले तरी मला व्यक्तिशः नको आहेत बरं का। माझ्या समूहाला ते हवे आहेत का, तर माझ्या समूहाला नक्की मिळावे। पण मला असं वाटतं की इफ आय एम कॅपेबल, जर मी माझी रोजीरोटी कमावण्यासाठी स्वतः समर्थ आहे, तर मी माझ्या मनाचा मोठेपणा दाखवायला हवा की मी ते नाकारलायला हवं, जेणेकरून माझ्या जागेवर माझ्या समूहातील कुणीतरी गरजवंत तिथे ऑक्युपाय होऊ शकेल, रिक्रूट होऊ शकेल। हा एक भाग। म्हणजे मी आरक्षणाची लाभार्थी नाहीये, हे पहिल्यांदा क्लिअर करते। आता जरा दुसऱ्या मुद्द्याकडे येऊ। आरक्षणाची जी मूळ व्याख्या आपल्याकडे सांगितली होती छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी, साधारणतः 50% आरक्षणाची पद्धत। सुषमाताई, आपला आवाज आमच्यापर्यंत पोहोचत नाहीये, काहीतरी टेक्निकल अडचण आलेली दिसते। मी आपल्याकडे येते सुधाकरजी। एकंदरीत आपली काय पहिली प्रतिक्रिया आहे? सरिताताई, मी पहिल्यांदा खरोखरच 2009 ते 2014, 2014 ते 2019 10 वर्ष लगातार कायदे विधिमंडळाच्या सभागृहामध्ये अनुसूचित जातीतील समाज घटकांना जातीनिहाय वर्गीकरण करून, अबकड करून 13% आरक्षणाचा फायदा हा समप्रमाणामध्ये लोकसंख्या, जिसकी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी, अशा पद्धतीनं मागणी करत राहिलो। सभागृहामध्ये कायदे विधिमंडळाच्या सभागृहातून आवाज उठवल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या उपस्थितीमध्ये, सामाजिक न्याय मंत्र्याच्या उपस्थितीमध्ये बैठकही बोलावली। परंतु त्यावेळेस आम्हाला असं सांगण्यात येत होतं की हा राज्याचा प्रश्न नाहीये, सामाजिक वर्गीकरण करायचं असेल, अनुसूचित जातीतील समाज घटकांना जर वर्गीकरणाची जर वेळ आली असेल तर ती राज्याचा अधिकार नाहीये। मग त्यावेळेस मी पुन्हा सभागृहामध्ये आवाज उठवला, जर राज्य सरकारकडे तो जर अधिकार नसेल तर आपण राज्य सरकारने केंद्र सरकारकडे शिफारस करावी आणि केंद्र सरकारकडून कोर्टाकडे मागणी करावी, आणि जेणेकरून जे अनुसूचित जातीचा, सरिताताई, 59 जातीचा प्रवर्ग आहे, या 59 जातीमध्ये मायक्रो लेवलच्या छोट्या छोट्या जाती आहेत, त्यामध्ये सर्व जातींना समाविष्ट करून खऱ्या अर्थानं त्या 13% आरक्षणामधून त्याचा फायदा मिळाला पाहिजे। सुषमाताई, मी आपल्याला विचारते, माझा आवाज आपल्यापर्यंत येतोय असं मी गृहीत धरते। एकंदरीत जो समतोल आजपर्यंत साधला गेला नाही का? मी येते सुधाकरजी आपल्याकडे। मी फक्त ताई आपल्याला थोडंसं ना जरा याचा इतिहास सांगायला पाहिजे। तो इतिहास असा आहे की 1930 ला बाबासाहेब आंबेडकरांनी जे पुस्तक लिहिलं, स्टेट्स अँड मायनॉरिटीज, अर्थात संस्थाने आणि अल्पसंख्याक समाज, जेव्हा सरदार वल्लभभाई पटेलांनी संस्थानांचं खालसाकरण करायचं ठरवलं होतं, तेव्हा त्यांनी एक भूमिका बाबासाहेबांनी मांडली होती की संस्थानिकांचे काही अधिकार कमी करा आणि अल्पसंख्याकांना काही जास्तीचे अधिकार द्या, जेणेकरून दोघे एकाच पातळीवर येतील। त्यानंतर आपल्याकडे अल्पसंख्याकांना आरक्षण देण्यासाठी म्हणून ज्यांचे जगण्याचे अधिकार नाकारले त्यांना जगण्याचे अधिकार, हा फार महत्वाचा शब्द आहे। म्हणजे आरक्षण हे सामाजिक मागासलेपणाच्या व्याख्येत
ठरवले होते. आर्थिक मागासले पण नाही, सामाजिक मागासले पण. आता असं आरक्षण घटनेत 1950ला अंमलात आलं. 50ला जे घटनेत आरक्षण अंमलात आलं त्यानंतर या आरक्षणाचे 2 भाग झाले. एक राजकीय आरक्षण आणि एक शैक्षणिक व सामाजिक आरक्षण. राजकीय आरक्षण हे दर 10 वर्षांनी वाढीव करणारे होते, म्हणजे 10 वर्षाची मर्यादा होती. ते वाढवलं गेलं 60ला, 70ला, 80ला. आपल्याकडे सामाजिक आणि शैक्षणिक आरक्षण याला कुठलीही मर्यादा नाहीये, ते अमर्याद आहे. आता पुन्हा अंतर्गत आरक्षणाची गरज का पडली, जरा हा मुद्दा आपण समजून घेतला पाहिजे की अंतर्गत का गरज पडली. इसवी सन 2000 साली आंध्र प्रदेशमध्ये न्यायमूर्ती रामचंद्र राजू यांच्या रिपोर्टच्या आधारे SC ST अंतर्गत जातींचा उपवर्ग तयार केला गेला होता आणि लोकसंख्येच्या प्रमाणात 15% कोटा हा आंध्रने मांडला होता. आणि तेव्हापासून एक चर्चा सुरू झाली होती की राज्यांना असा कोटा ठरवण्याचा अधिकार आहे का, की एखादा आरक्षित कोटा आहे आणि त्या कोट्याअंतर्गत कोटा त्यांना द्यावा का, तसा अधिकार त्यांना कोण देऊ शकतं. मग यावर 2005ला आपल्याकडे EV चनैया विरुद्ध आंध्र प्रदेश याचं एक बेंच बसलं होतं. ते 5 जजेसचं बेंच होतं. या 5 जजेसच्या बेंचेसच्या निकालाने सांगितलं की राज्य सरकारला असा कुठलाही अंतर्गत आरक्षण म्हणजे उपवर्गीकरणाचा अधिकार नाही, हे 5 जजेसच्या बेंचेसने सांगितलं. आता 5 जजेसच्या बेंचेसला निर्णयाला जर पलटवायचे असेल तर त्याच्यापेक्षा मोठा बेंच ठेवावा लागेल, म्हणजे 7 जजेसचा बेंच. नक्कीच सुषमाताई, हा इतिहास आत्ताच थोड्या वेळ आधी आम्ही इथंच सांगितला 0 आवर मध्ये. मात्र मी आपल्याकडे एक वेगळा प्रश्न घेऊन आले होते. मी येते परत सुधाकरजी यांच्याकडे मी जाते. राजकारणाच्या पलीकडे आज बोलण्याची इच्छा आहे, प्रश्न मोठा आहे. सुधाकरजी, मला आपल्याला हा प्रश्न विचारायचा आहे की परिस्थिती तुमच्या नजरेतून कशी आहे? खरंच समान अधिकार या सर्व जातींना मिळाला आहे का? हे वर्गीकरण का गरजेचं आहे? ताई, मी आपणाला आपल्या मीडियाच्या माध्यमातून विनंती करून सांगू इच्छितो की राज्य सरकार असेल की केंद्र सरकार असेल, किमान माझ्या महाराष्ट्रातल्या अनुसूचित जातीचा जो प्रवर्ग, गावाच्या बाहेर, वेशीच्या बाहेर जो राहणारा जो प्रवर्ग आहे, त्या समाजाच्या कुटुंबाची, घराची लांबी, रुंदी, उंची, त्या कुटुंबातील विद्यार्थ्यांचं शिक्षण, त्या कुटुंबाला उद्योजक म्हणून मिळालेली संधी, त्यांच्यातल्या उद्योगाची उभारी किती मोठ्या प्रमाणात ते प्रगल्भ झालेले आहेत, किंवा ते अजूनही देशाला आझादी मिळून ताई 75 वर्ष पूर्ण झालेली आहेत, परंतु आजही दलित समाजातली वस्ती सुधारलेली नाहीये. त्यांच्या कुटुंबात सरिताताई, एक दिवस तुम्ही मला असा वेळ द्या, एक दिवस तुम्हाला कुठलंही गाव सांगा आणि त्या दलित वस्तीमध्ये मी तुम्हाला घेऊन जातो. त्या कुटुंबाची जर परिस्थिती जर आपण पाहिली तर आपल्या डोळ्याला अश्रू येतील. मला लाज वाटते कधी कधी बोलायला की देशाला 75 वर्ष आझादी होऊन सुद्धा दलित वस्ती सुधार योजना आजही सुरू आहे. किती घरं आहेत दलिताच्या गावाच्या बाहेर, आणि त्या दलित वस्ती सुधार योजनेचा आजपर्यंत सुधार करण्याची गरज काय होती? सुषमाताई, आजच नितीन राऊत यांनी म्हटलं, सुधाकरजी मी येते आपल्याकडे. सुषमाताई, नितीन राऊत यांनी म्हटलं की ज्यांनी बाबासाहेबांचा सल्ला मानला शिक्षणाचा त्या जाती पुढे गेल्या, ज्यांनी सल्ला मानल्या नाही ते तिथेच राहिल्या. खरंच अशा पद्धतीचा समान अधिकार सर्व जातींना मिळाला का शिक्षणाचा? डॉक्टर नितीन राऊत हे चळवळीतले आहेत, त्यांना चळवळीची पार्श्वभूमी आहे, त्यामुळे आणि निश्चितपणे ते माझ्यापेक्षा सिनियर आहे. परंतु आजच्या निर्णयाच्या संबंधाने त्यांच्या आणि माझ्या मतामध्ये की इथे काही वर्गांना अजूनही ते सुशिक्षित असले, ते शिकलेले असले, त्यांना त्याचे लाभांश मिळत नाहीत. उदाहरणार्थ, समजा जो प्रश्न तुम्ही मगाशी विचारला होता, मला वाटलं तुम्हाला इतिहास हवा असेल, पण जर तुम्ही आता वास्तवात विचार केला तर मी आपल्याला म्हणजे SC STचं चालू आहे, मी त्याला जोडून जरा NTचं सांगितलं पाहिजे. भ आणि ड असे 3 प्रवर्ग आहेत. त्यापैकी NT D मध्ये 42 जाती आहेत. NT क मध्ये फक्त एकच जात आहे धनगर, आणि NT ड मध्ये एकच जात आहे, ती आहे वंजारी.
आता विचार करा की क आणि ड मध्ये एक एकच जाती आहेत आणि त्यांना त्यांच्या सगळ्या सेवा सवलती मिळतात. पण माझ्यासारखी जेव्हा चळवळीतली म्हणून विचार करते, खरं तर मी बंजारी समुदायात येते, पण मी जेव्हा चळवळीतली म्हणून विचार करते त्यावेळेला मला प्रश्न पडतो की अरे ड साठी तर एकच जाती एकच जात आहे आणि पूर्ण प्रवर्गातलं आरक्षण आहे, मात्र ब मध्ये 42 जातींना कसा न्याय मिळेल बरं? तो न्याय मिळण्याची गरज आहे. जेव्हा आपण यांचा अनुशेष भरण्याची चर्चा करतो तेव्हा असं लक्षात येतं की एनटीबी मधल्या ठराविकच 2-4 जाती आहेत ज्या 2-4 जातींनाच पुन्हा 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 वेगवेगळे सरकारी लाभ मिळतात. अगदी अशाच पद्धतीने शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब मधली सुद्धा गोष्ट झालेली आहे की ठराविकच काही जाती आहेत की ज्या जातींना राजकारणातले किंवा समाजकारणातले लाभ हे पुन्हा पुन्हा मिळतात आणि काही जाती अशा आहेत की ज्या जाती कोसो दूर आहेत. अशा जातींना जर खरा न्याय द्यायचा असेल तर उपवर्गीकरणाचे आरक्षण मिळायलाच हवे आणि ते असले पाहिजे. या अनुषंगाने आजचा निकाल महत्वाचा आहे. मला वाटतं सुषमाताईंनी अगदी जो मर्म आहे या प्रश्नाचा त्याला हात घातला आहे. सुधाकरजी, मी आपल्याकडे येते. क्रीमी लेअर ही ओबीसींसारखीच असली पाहिजे असं आजच्या निकालात म्हटलंय, त्यावर आपण काय सांगाल? काय परिणाम आपण समाजात वावरत असताना आपल्याला दिसते? ताई, मी पहिल्यांदा पुन्हा एकदा तुम्हाला मी पाठीमागच्या प्रश्नाची आठवण करून देतो की अनुसूचित जातीतल्या 59 जातीपैकी ज्या समाज घटकाचा आजपर्यंत विकास होऊ शकला नाही त्या समाजाला आम्ही वारंवार विनंती करतो की आम्हाला जे राष्ट्रीय आयोगाने जे आम्हाला जी संधी दिलेली आहे 13% आरक्षणाची, त्या 13% आरक्षणातूनच आम्हाला राज्य सरकार किंवा केंद्र सरकारला कुठल्याही वेगळ्या आरक्षणाची आम्ही डिमांड करत नाहीये ताई. आमची एक विनंती अशी आहे की आमच्या समाजातले जेवढे काही समाज बांधव आहेत, मोठ्या प्रमाणामध्ये तुम्हाला थोडक्यात जर जातनिहाय जर सांगायचं म्हटलं, पूर्वंपार असलेला महार समाज, आजचा बौद्ध नवबोध, पूर्वंपार असलेला मांग समाज, आजचा मातंग समाज, पूर्वंपार असलेला चर्मकार समाज, चांभार समाज, आजचा चर्मकार समाज, पूर्वंपार असलेला ढोर समाज, आजचा ढोर ककया समाज, आणि अशा पद्धतीनं छोट्या छोट्या, आता लिंगायत समाजामध्ये सुद्धा काही मायक्रो लेवलच्या जाती आहेत जिथे मालाजंगम आहे, लिंगडेर आहे, पुन्हा त्याच्यानंतर बुरुड आहे, मेहतर आहे, वाल्मिक आहे. अशा पद्धतीच्या मायक्रो लेवलच्या सर्व कास्टना जर या आरक्षणाचा वाटून विभागून जर फायदा झाला तरच या आरक्षणाचा फायदा निश्चित रूपाने मिळणार आहे. मग त्याच्यामध्ये बौद्ध समाज असेल, मातंग समाज असेल, चर्मकार समाज असेल, जिसकी संख्या परत आपल्याला विचारलेला प्रश्न घेऊन सुषमाताईंकडे ते. सुषमाताई, क्रीमी लेअर बद्दल काय विचार आहेत? ताई, आपल्याकडे त्या नागराज केसेसमध्ये एससी एसटीच्या सर्व जातींना लाभ मिळवण्यासाठी आरक्षणात क्रीमी लेअरची आवश्यकता असावी असं एक म्हटलेलं होतं. आणि त्यानंतर 2018 मध्ये जनरल सिंह विरुद्ध लक्ष्मीनारायण गुप्ता केस झाली. या जनरल सिंह विरुद्ध लक्ष्मीनारायण गुप्ता केसमध्ये क्रीमी लेअरचा निकष कायम केला होता. हे फार महत्वाचं आहे. आणि तेव्हा सर्वोच्च न्यायालयाने एक महत्वाचं निरीक्षण नोंदवलं होतं. त्या निरीक्षणामध्ये त्यांनी म्हटलं होतं की आरक्षणाचा लाभ हा त्यातल्या म्हणजे एससी एसटीतल्या सुद्धा त्यातला जो सगळ्यात कमजोर घटक आहे, जो कमजोर वर्ग आहे, अशा कमजोर म्हणजे समाजातला तर एकूण कमजोरच, पण कमजोरातला जो कमजोर आहे अशा वर्गाला सुद्धा ते आरक्षण मिळायला हवं. आजच्या निकालामध्ये एक महत्वाचं जे निरीक्षण आहे ते इम्पिरिकल डाटाचं आहे की इम्पिरिकल डाटा गोळा करा आणि इम्पिरिकल डाटा गोळा करून मग त्याची वर्गवारी ठरवा. ही वर्गवारी ठरवण्याची गरज आहे. जसं मी म्हटलं ना की आपल्याला की भटकेमुक्त जमाती ब चा सुद्धा इम्पिरिकल डाटा झाला पाहिजे की काही ठराविक जाती आपल्याकडे ना अमुक एखादी जात एससी मध्ये यावी किंवा न यावी, एसटी मध्ये यावी किंवा न यावी, याचे सुद्धा निकष आहेत. आणि त्या निकषाचे अधिकार कुणाला द्यायचे, केंद्राला द्यायचे की राज्याला द्यायचे? तर आधी ते अधिकार हा राष्ट्रपतीला होते, परंतु आता काही ठिकाणी म्हणजे आंध्र प्रदेश सारख्या राज्याने तो अधिकार वापरलेला आहे की त्यांनी अरुंधती नावाची जी तिकडचा जो जातसमूह आहे या जातसमूहाला वेगळा कोटा देऊ केलेला आहे की त्यांचं पॉप्युलेशनच्या प्रमाणामध्ये तो कोटा दिला गेला पाहिजे असं म्हटलं गेलं. मला असं वाटतं की इम्पिरिकल डाटा खरंच कलेक्ट झाला पाहिजे. एकदा तो डेटा कलेक्ट करण्याची गरज आहे. कारण काय होतं, सपोज एखादा कुटुंब आहे, एखाद्या कुटुंबामध्ये सलगपणे 4 कलेक्टर आहेत, 10 कलेक्टर आहेत, 11वा कलेक्टर पुन्हा त्याच कुटुंबातून येतोय आणि एक कुटुंब आहे की ज्या कुटुंबात एक साधा शिक्षकही नाहीये आणि तो तिकडे पोहोचतच नाहीये.
नक्कीच अशा नक्कीच वेळेला सुषमाताई, आपण जे म्हणताय तो महत्वाचा मुद्दा आहे. आणि खरं तर बरेच म्हणजे ही चर्चा खरं तर ह्यापेक्षा आपण जास्त काळ घेऊ शकतो, पण आपल्याला वेळेची मर्यादा आहे. त्यामुळे मी आपल्या दोघांचेही आभार मानते. धन्यवाद, आपण आलात 0 आवर मध्ये आणि आमच्या प्रश्नांची उत्तरं दिली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.